नाही. प्रत्येक मातेचं कर्तव्य आहे, जेव्हा मुलगा 10 वर्षाचा झाला त्याला 1 महिना प्रत्येक भिक्खूंच्या विहारात सेंटर मध्ये 1 महिन्याची दीक्षा द्या. निश्चितच तुमचा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनेल. त्याआधी तो माणूस बनेल. आणि माणूस जेव्हा बनेल तेव्हा त्या मातेचं मातृत्वाची जाणीव त्याच्या जीवनात राहील. अन्यथा कहा गया कहा नाही क्या लाया कुछ सांगायची वेळ येईल. भला मोठा बंगला आहे, मी तर म्हणतो आता भाडे करून ठेवता तुम्ही, पुढच्या वेळेस माणसं विकत घ्यावं लागेल घरामध्ये. बंगल्यात माणसंच नाहीत ना, सांगा ना. बाहेर तुम्हाला हराशी करावं लागेल, मागावं लागेल, माझ्या घरात माणसं द्यावं, माणसं द्यावं, माणसं द्यावं. बंगल्यामध्ये 2 माणसाशिवाय तिसराच माणूस नाही, माणसं मागावं लागेल. ही खळबळजनक चेतावणी आहे तुम्हाला, मजाक नाही, मजाक बोलत नाही, ही सत्यता आहे. येणारा पुढचा काळ तुमच्यासाठी वाईट आहे. जर तुम्हाला वाईट काळ जर निवायचं नसेल, आतापासून आजच्या दिवसापासून मनात उलगाड बांधा. प्रत्येकाने आपल्या मुलाला बुद्ध धर्माची दीक्षा द्या. 10 दिवस त्याच्या अंगावर चिवर द्या. मुलगा असेल मुलगी असेल त्याला चिवर द्या आणि चिवर देऊन त्याला सांगा, बाळा येणारा श्वास आणि घेणारा घास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, माझा अधिकार नाही बाळाच्यावर. हे जेव्हा तुम्ही शिकवणार तेव्हा तुमचा मुलगा तुमच्या वयाच्या संध्याकाळी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा आम्ही औरंगाबाद शहरात फिरतो तेव्हा त्या घरामध्ये एकच म्हातारी असते, एकच म्हातारा असतो. आई आणि वडीलच असतात आणि एक कामगार असते. लय वाईट परिस्थिती झाली आजच्या काळात. आणि भगवान बुद्धाला अभिप्रेत नव्हतं, बाबासाहेबांना धम्म चळवळी अभिप्रेत नव्हतं. बाबासाहेब म्हणतात सामुदायिक कुटुंब अतिशय महत्वाचं आहे. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झाला पाहिजे. त्याच्या पलीकडे काय, त्याच्या पलीकडचा विषय काय? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 25 लाख, 1 कोटी पॅकेट असेल, माणसं कुठे, आई वडील कुठे, कोणाला देता 1 कोटी पॅकेज? नवरा बायको आणि 1 मुलगी, बाकी काय? बाकी काय तुमचं पॅकेज काय? पॅकेज करण्यासाठी माणसाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला जे जे लोक प्रेरणा देतात त्यांनी गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला 4 बाबी देणं आहे. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला 4 बाबी देणं आहेत. आपल्या आई वडिलाला दिला पाहिजे, आपल्या आई वडिलाला सांभाळलं पाहिजे, आपल्या आई वडिलाला तो पहिला हिस्सा दिला पाहिजे. दुसरा हिस्सा जी लेडीज आपलं सर्व कुटुंब सोडून तुमचा संसार वाढवतो, तुमचा वेळ वाढवतो, तिच्या कुटुंबासाठी तुम्ही ठेवला पाहिजे. बघा बरं का, प्रबोधन आणि परिवर्तन याचा अर्थ लक्षात घ्या. हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे, मी फक्त सांगण्याचं काम करतो. प्रबोधन आणि परिवर्तन, क्रांती आणि प्रतिक्रांती शिकला म्हणून मी तुम्हाला हे वाक्य सांगतोय. प्रबोधन आणि परिवर्तन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्या समाजाचं काय केलं? प्रबोधन केलं का परिवर्तन केलं? किती लोक म्हणतात परिवर्तन केलं? हात वर करा, मला बोला बरं का. मी तिथे गेल्यानंतर कोणते माणसं होते? मेलेले होते का जिवंत होते? जिवंत असलेले बोलतात की नाही, मेलेले सगळं. तुम्ही हसत नाही, फुटत नाही, काय हात वर करा, कोणाला वाटते परिवर्तन केलं? बाबासाहेबांनी परिवर्तन केलं असं किती लोकांना वाटते? हात लाजू नका, हात वर करा, तुम्हाला कळेल तेवढं करा. ज्यांना कळत असेल की बाबासाहेबांनी परिवर्तन केलं, झालं परिवर्तन तेवढे, आणि हात वर खाली करा. कोणाला असं वाटतं की बाबासाहेबांनी प्रबोधन केलं? हात वर करा. चालेल, चला, सर्वांसाठी मंगल कामना. तर लक्षात ठेवा, प्रबोधन आणि परिवर्तन, कारण तुम्हाला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून तुम्ही हात वर केले. परिवर्तन आणि प्रबोधन, मेलेला माणूस आणि जिवंत माणूस एवढं अंतर आहे. लक्षात ठेवा, मेलेला माणूस आणि जिवंत माणूस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली परिवर्तन केलं. बाबासाहेब सांगितलं तुझ्या अंगातला शर्ट घाण झाला, त्या क्षणी त्याने काढला, फेकून दिला, त्याला परिवर्तन म्हणतात. आणि एखादा ग्रस्त आला, त्याने म्हटलं तुझ्या शर्ट घाण झाला, त्याने लगेच काढला, साबण लावलं, स्वच्छ केला, परत अंगात घातला, त्याला
प्रबोधन म्हणतात. बाबासाहेबांनी तुमचं माझं परिवर्तन केलं, सर दिशा फेकून दिलं. बाबासाहेबांनी बुद्ध धम्म आपल्या ओटीत दिला. एवढा महान धम्म बाबासाहेबांनी दिला की ज्या धम्मामुळे तुमची सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रगती झाली. आज जे तुम्ही बंगल्यात आहात ते केवळ बाबासाहेबांमुळे आहे की नाही? मग काय केलं बाबासाहेबांनी? काय केलं? परिवर्तन केलं. आणि त्या बाबासाहेबांसाठी मग तुम्हाला काय द्यायचंय? तुम्हाला काय द्यायचंय? बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलं? तुम्ही काय देणार? बाबासाहेबांना द्यायचंय. बाबासाहेबांना तुमच्या बंगल्यातले पैसे नाही द्यायचे. बाबासाहेबांना बंगलाही द्यायचा नाही. बाबासाहेबांना गाडी द्यायची नाही. बाबासाहेबांना काही द्यायचं नाही, पण द्यायचं आहे. काय देणार? किती लोकांना वाटते काय देणार तुम्ही? काय देणार आहे तुम्ही बाबासाहेबाला? मला द्यायचं आहे बाबासाहेबाला, मी देणार बाबासाहेबाला. बाबासाहेबांच्या धम्माला अंगाची कातड जरी काढलं, त्याची चोडी शिवली तरी बाबासाहेबाला आपल्याकडून देणे होत नाही. आपण उपकारातून मुक्त होऊ शकत नाही. मग द्यायचं आहे. मग काय देणार? काय देणार तुम्ही बाबासाहेबाला? काय द्यायचं आहे बाबासाहेबाला? मला द्यायचं आहे. मी म्हणू लागले मला द्यायचं आहे. काय द्यायला पाहिजे बाबासाहेबाला? सांगा, कोणाला सांगता येईल? बाबासाहेबाला आपल्याला काय देणार आहे? मंत्रमुग्ध व्हायचं आहे. बाबासाहेबाला द्यायचं आहे. बाबासाहेबाला दिल्याशिवाय तुम्हाला आणि मला चैन पडणार नाही. कारण जेव्हा तुम्ही बाबासाहेबाला देणार तेव्हाच बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी बनणार, अन्यथा तुम्ही बनू शकत नाही. आम्ही लुचमुच नाही बनायचं. बाबासाहेबांची धम्म चळवळ चालवायची. बाबासाहेब परत आपल्याला जिवंत करायचंय, विचाराने करायचंय. आज तुमचं मुळा सगळं जळेल तेव्हा भीम कळेल, अशी वेळ आज आलेली आहे. आजची परिस्थिती वाईट आहे आपली. आजची परिस्थिती वाईट आहे. आज प्रत्येक ठिकाणी अत्याचार होत आहे. कोणीच कोणाला मानेना. ना धार्मिक, ना सामाजिक, ना राजकीय, ना कुठलीच परिस्थिती आपल्याकडे नाही. कोणती परिस्थिती आहे सांगा बरं माझ्याकडे? कुठली परिस्थिती आहे आमच्याकडे? भंतीजी आहे का कुठली परिस्थिती? विचार करा. माताजी म्हणतात म्हणून नाही, मग मला देणं आहे. मग काय द्यावं लागेल आपल्याला? रेजरावर भेटत नव्हता म्हणून कदाचित भिक्खुनी झाली. भंतीला बाहेर कोणी ठेवलं नाही म्हणून भंतीची भिक्खू झाले. यांच्या घरी गरिबी होती म्हणून भिक्खू झालात. तुमची काहीतरी परिस्थिती वाईट होती म्हणून भिक्खू झालात. पैसे भेटतात म्हणून भिक्खुनी झालात. पैसे मिळतात म्हणून कुटुंबाला सांभाळता येते म्हणून भिक्खू झालात. असा तुमचा गैरसमज आहे. हा तुमचा गैरसमज आहे. बाबासाहेबांची धुरा सांभाळताना स्वतःच्या पोटचा गोळा दिला पाहिजे. म्हणूनच सम्राट अशोकाने दायित्व मागितलं होतं. माहित आहे ना तुम्हाला? दायित्व मागितलं की नाही सम्राट अशोक? सम्राट अशोक म्हणला मला दायित्व पाहिजे बौद्ध धर्माचं. तुम्ही मागू शकता का दायित्व? घेऊ शकता का दायित्व तुम्ही? किती लोकांची इच्छा आहे दायित्व घ्यायची हात वर करा. मग दायित्वाचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. किती लोकांनी इच्छा आहे दायित्व घ्यायची? नाही घेऊ शकत तुम्ही दायित्व. ताकद नाही तुमच्यात, हिंमतच नाही तुमच्यात, ताकद नाही. तुम्ही दायित्व घेऊच शकत नाही. दायित्व घेण्यासाठी स्वतःचा मुलगा किंवा मुलगी दान करावं लागते. आम्ही काय करतो? हम दो हमारे दो. याच्या पलीकडे काय आमच्याकडे? दोनच मुलं, त्यातला एक मुलगा कसा देणार तुम्ही? देऊ शकत नाही तुम्ही. तुम्ही म्हणता आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, न्यायाधीश झाला पाहिजे, मोठ्या पदाला गेला पाहिजे आणि म्हातारपणी त्याने माझा सांभाळ केला पाहिजे. हे सुबीर डोक्याचा तुमचा विचार आहे. पण आजच्या काळात तसं होत नाही. कहा गया कामे क्या लाया कुछ नाही. आजच्या काळात तसं होत नाही प्रियजनो. तुम्ही धुंदीत आहात. आजच्या काळात तसं होत नाही. का होत नाही? मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झाला की तो बाहेर देशात जातो आणि बघली ती मुलगी तिकडूनच घेऊन येतो. आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आई वडिलांना भेटायला येतो. ती पण सून बसून राहते, आई चपात्या लागते. या या माताजी मी त्याला 2 चपात्या लागतो. आम्ही बोलतो मग तुम्हाला. सून आतमध्ये बसलेली असते आणि आमची आई किचन मध्ये काम करत असते. ज्याला तुम्ही हाताचा पाळणा करून शिकवलेलं असतं, हाताचा पाळणा करून त्याला पैसे दिलेले असतात, लहानाचं मोठं केलेलं असते. 2 वर्ष त्याच्या वावडीचा पदार्थ ती खात नाही, त्याग करते.
म्हणून भगवान बुद्ध म्हणतात माता पितु पठाण उत्तदारस समलो अना कुणाच कमंता एकम मंगल उत्तम. मी माझ्या आई वडिलांचा सांभाळ करेन, माझ्या मुलाचा सांभाळ करेन, माझ्या कुटुंबाचा सांभाळ करेन, हे माझ्या जीवनातलं उत्तम मंगल आहे. कुठं गेलं ती गाथा, कुठं गेली बुद्ध साहित्य, कुठं गेलं? आम्ही फक्त ऐकतो, विचारतोय, त्याचं पालन कोण करते? जेव्हा तुमचा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर बनवण्याच्या आधी प्रत्येक मातृत्वाचं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा. धम्मदर्शन